लहान प्रमाण झालं बरं का. आणि असं एखाद्याने उचललं ना कुपाटी लगेच झाके जा, तुम्ही उघडी पाडतात. टाळकरी लय खतरा महाराज, काय सांगावं. एखादं उघडं पडायचं असतं ना सगळी गप्प उभा राहते त्याच्याकडे बघत. अरे त्याला झाकलं पाहिजे, आपलं काम ते झाकायचंय. पण आपले असे उघडं करून टाकतात बघा. हे आमचा असा देवार आहे. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला मी महाराज माफी मागून बोलतो. तुम्हाला परमार्थाला लागलेली कीड बोलतो मी, कीड. महाराज परमार्थातले काही काही माणसानं आपल्या लोकातलं झाकलं पाहिजे. आपल्या लोकांचं काही उघडं पडायला लागलं ना त्याला झाकलं पाहिजे. तसं नाही करीत हे बघत येत काय तसं नका ना करू येड्यावाने. झाकाझाकी केली पाहिजे. लयच अवघड झालं महाराज. पण हे काही काही परमार्थातले जुने माणसं बघा तुम्ही, असे नवीन जे आता कीर्तनकार हे झालेत ना, आता कीर्तनकार गायन वाजविणार, हे जुने जे मंडळी असतात ना काही काही लय निबर, बोलायला निबर, वागायला निबर. आणि मग ते तरुण पोराला असं प्रोत्साहन नाही देणार. आता गावोगावी बघा ना तुम्ही महाराज, भजनी कमी झाली. आपण जर म्हणलं का नाही एकादशीला भजन महाराज आमच्या तर वाजिणारच नाही बघा. वाजिणार कशामुळं नाही, मी बऱ्याच गावात चौकशी केली की त्याचं शेवटचं उत्तर लय खास ऐकाय भेटलं. महाराज आमच्या इथं सप्ताह झाला की चांगली पोरं नादी लागली होती बघा, हरिपाठ हे ते. पण हे जुने माणसं लय खतरा आहे. मंदिरावर गेलं आणि टाळ घेतला. आता हे नवीन ह्याला काही येत नाही कुणकडे बाबलं. मग हे म्हणते ते, मग हे आपलं हे टाळ आहे तू विठ्ठल. आता असं म्हणलं काय मरायला येईन का ते दुसऱ्या दिवशी. त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्याला म्हणलं पाहिजे वा वा काय जमतंय, सुंदर जमतंय तुला. दुसऱ्या दिवशी 2-3 घेऊन येईन ना ते. पण हे तसले नाहीत करी. आणि बोलायला तर असे निबर. आता काही काही गावात मला लय अनुभव येते. माझं वय लहान दिसतं आणि मी महाराजासारखा दिसत बी नाही. महाराज म्हणजे गबूची गबू, ढेरी टबूची टबू. माझं काय असलं काही नाही. म्हणून मला का बघितलं की लोक हे कीर्तनकार आहेत का. हो. मग काही काही गावामध्ये असं गेलं का नाही, आलेत का महाराज भाषा. मग त्याने म्हणा आलेत आलेत. कुठे आहेत, बसली आहेत बैठकीत. मग येणार लगेच खिशात हात, आडकिता सुपारी कर कर. जे हरी म्हणजे प्रेम नसतं, उपेक्षात्मक भाव देणं. मग आपण म्हणा जे हरी जे हरी. लगे बसणार आपल्या समोर. आणि ते बी कसा बसणार, अशी मांडी टाकणार. हो असं बसणार. आणि कुठे होता शिकायला, आला लगे जातीवर. आणि आपली संस्कृती काय, मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव आणि अतिथी देव. ही आपली संस्कृती. आणि ह्याला हे सुद्धा कळत नाही. आणि इतकं वय झालेलं असतो. कुठला होता शिकायला, मामून म्हणा आळंदीला. आणि किती वर्ष शिकला, 5-7 वर्ष. माय बाप असतील मग काय वरून पडो काका, ही काय पद्धत आहे का विचारण्याची. आहेत आई वडील बी आहेत ना. लग्न झालं, कशाला पडला त्याच्यात. आणि ह्याला 2 बायका. असं नुसतं चौकशाच करणार. आणि सगळं मग झालं की लगेच मग पुन्हा मग त्याचं टोपण. मग सगळं चौकशी करणार. पुन्हा म्हणणार तू आता नादी लागलास. आम्ही लय श्रवण केलं. मग मोठ्याची यादी सांगणार. रंगनाथ महाराज परभणीकर, दुंडा महाराज, कंधारकर महाराज.
तू कोणाचं शिकला असन, किती जणांचं ऐकलंस ती भुसकट नको सांगू, तुझ्यात परिवर्तन काय झालंय हे सांग. कारण जीवनामध्ये बदल होणं गरजेचं आहे. तू कुणाकडे शिकला, किती शिकला, काय शिकला हे मातीत जाऊ दे. तुझ्यात बदल काय झालाय, परिवर्तन काय झालंय, नवीन काय झालंय तुझ्या जीवनात हे सांगावं माणसाला. आणि परमार्थ ह्याच्यासाठी करायचा असतो, विद्वत्ता प्रदर्शित करायची नसते. बदल झाला पाहिजे, चेंज झालं पाहिजे. म्हणून परमार्थामध्ये परमार्थातल्या लोकांनी एकमेकाला झाकण टाकलं पाहिजे, उघडं नाही केलं पाहिजे त्याला. नाही तर आता काय गावगावचं आता लय अवघड झालं महाराज. मृदंगवाल्याचं गायकाचं जमत नाही, गायकाचं कीर्तनकाराचं जमाना, कीर्तनकाराचं कुठं गाणाराचं जमाना. बरं ह्या दोघा तिघाचं जमलं तर तेव्हा सिस्टीमवाल्याचं जमत नाही. हे जे चाललंय ना परमार्थात, ही परमार्थाला लागलेली कीड आहे. ही परमार्थात हे नसलं पाहिजे. परमार्थ ज्याला करायचा आहे ना, असं गंगेच्या पाण्यासारखं निर्मळ त्याचं जीवन असलं पाहिजे, स्वच्छ साफ हृदय असलं पाहिजे. त्याचं आडी नसली पाहिजे, गाठ नसली पाहिजे. संदेहाच्या सुटल्या गाठी आणि झालो पोटी शीतल, त्याच्या पोटामध्ये गाठ नसली पाहिजे. माणसाच्या जीवनामध्ये अशी आडी नसली पाहिजे. म्हणजे तुम्हाला एक पुराणातलं उदाहरण सांगतो, थोडं भजन करा विठ्ठला. भगवान परमात्म्याच्या हातामधली वेणू बासरी, ती त्या बासरी तोंडावर ओठापर्यंत गेलेली ती वेणू त्या गोकुळातल्या सगळ्या गवळणी एकत्रित आल्या आणि त्या वेणूवर जळायला लागल्या, त्या बासरीवर जळायला लागल्या. त्यांनी विचार केला, एवढा आपण कृष्ण परमात्म्यावर प्रेम करतो, आपण कधी त्याच्या ओठापर्यंत गेलो नाही एवढ्या कोमल वतावर, आणि वेणू ही गेली कशी काय. मग सगळ्या जळायला लागल्या. कोणावर? त्या बासरीवर. आणि मग सगळ्या जणांनी विचार केला की ह्या बासरीला मोडून टाकायचं. हो मत्सर मोडून टाकायचं. मग सगळ्या एकत्रित झाल्या. त्याच्यात मध्ये एक ललिता नावाची गवळण होती. ती ललिता नावाची गवळण म्हणली, तुम्ही जे विचार करायला लागलात ना, हा गलत विचार आहे, वाईट विचार आहे. तुम्ही तिला मोडण्याच्या भानगडीत पडू नका. मग ती वेणू भगवंताच्या ओठापर्यंत गेली कशी, तिचा मार्ग तिला विचारा. म्हणजे एक दिवस तुम्ही सुद्धा त्या ओठापर्यंत जाता. तिला मोडण्याच्या भानगडीत पडू नका तुम्ही. तिला जर मोडलं तर तुम्हाला मार्ग कळणार नाही. मग सगळ्या गवळणी आल्या आणि त्या वेणूला जवळ घेतलं आणि त्या वेणूला बोलू लागले, बाई वेणू, तू वेळूच्या कुळातली आणि भगवान परमात्मा एवढ्या सुंदर कोमल वाठापर्यंत तू गेलीच कशी. तर त्या वेणूनं फार सुंदर उत्तर दिलं मंडळी. ती काय म्हटली, मी वेळूच्या जातीतली आहे, फक्त मी काय केलं, आतून सरनळ मोकळी झाली, आतल्या गाठी फोडून टाकल्या आणि माझ्या जीवनातल्या गाठी फोडून टाकल्यामुळं भगवान परमात्म्याने माझा स्वीकार केला. माझा स्वीकार केला आणि माझ्यातून फुंकर मारली आणि त्याच्यातून निघालेलं गीत गोकुळाला वेड लावतं. गोकुळाला वेड लावतं महाराज. तसं भगवान परमात्म्याने आपला स्वीकार करावा असं जर वाटत असेल ना, तर आतल्या गाठीत फोडून टाकल्या पाहिजे. मधामध्ये गाठ नाही राहिली पाहिजे. त्याला म्हणतात परमार्थाचं लक्षण. विठ्ठला आणि हे गाठी फोडण्याचं सुद्धा काम महाराज हे नाम करत. नामस्मरण तुम्ही करायला लागले ना की ऑटोमॅटिक आतमध्ये बदल होत राहतात. फक्त सतत चाललं पाहिजे. त्यात नामस्मरणाच्या पाठीमागं 3 विशेषण लावायचे. नामस्मरण करत असताना भाव, विश्वास आणि प्रेम ह्या 3 गोष्टी पाहिजेत. प्रेम असलं पाहिजे. आता उगा कीर्तनकार म्हणायला लागला, वाजवा टाळ्या वाजवा,
आणि मग टाळी वाजवणं वेगळं. आणि ऑटोमॅटिक भजन सुरू झाल्याबरोबर आपला हातावर पडायला लागला आणि तोंडातून विठ्ठल विठ्ठल नाव यायला लागलं. हे महत्वाचं. म्हणजे आपण पापी इतका पुण्यवान आहे कोणाला विचारायचं नाही, कीर्तनात बसायचं आणि विठ्ठल विठ्ठल भजन सुरू झालं आणि ऑटोमॅटिक आपल्याला भजन यायला लागलं की आपण असं समजायचं की आपण पुण्यवान माणूस आहे. कारण मी 3 मुद्दे सांगतो तुम्हाला. पापाने संसार आवडतो, पुण्याने देव आवडतो आणि ज्ञानाने देव कळतो. विठाला विठाला ज्याच्याकडे पुण्य आहे ना त्याला ऑटोमॅटिक परमार्थाची आवड लागते. त्याला भजन कर विठ्ठल विठ्ठल म्हण असं म्हणायची गरज नाही. बहुत सुकृताची जोडी आणि म्हणूनच विठ्ठल आवडी. हो, त्याला विठ्ठलाविषयी आवड निर्माण होती, त्याचं पुण्य असतं महाराज. हो, म्हणून त्या नामस्मरणाच्या पाठीमाग भाव असावा, प्रेम असावा, विश्वास असला पाहिजे. कारण त्याला प्रेमाची फार नितांत गरज आहे. त्याला सगळ्या गोष्टी मिळतात देवाला, पण प्रेम देणारं कोणी भेटत नाही. हो, थोर प्रेमाचा भुकेला आणि हाची दुष्काळ तयाला. त्याला प्रेमाचा दुष्काळ आहे म्हणून प्रेमाने त्याचं भजन करता आलं पाहिजे. आणि ज्याला असं प्रेमाने भजन करता येतं आणि अंतःकरणामध्ये ओलावा निर्माण होतो त्यालाच भाग्यवान म्हणतात तुकाराम. जाणे भक्तीचा जिव्हाळा आणि तोची दैवाचा असा जिव्हाळा असला पाहिजे नामस्मरणाविषयी. हो, इतका असं ओला झालं पाहिजे अंतःकरण, त्याच्यात पाझर फुटला पाहिजे नामस्मरणाचा, त्याला म्हणतात जिव्हाळा. हो ना. हे जरी कळत नसलं तर तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो जिव्हाळा कशा पद्धतीचा असावा. भजन करा विठाला बाई माणसाला माहेरचा जसा जिव्हाळा असतो ना तसा सासरचा नसतो. बाई माणसं जे सासरामध्ये जीवन जगतात ना ते सासरासाठी नाही, माहेरचं नाव मोठं करण्यासाठी सासरात जीवन जगत असतात ते. हो, आणि त्याला माहेरचं फार अप्रूप असतं. तुम्हाला असं वाटलं ना एखाद्याच्या घरी गेल्या आपल्याला चहा झाला पाहिजे तर तुम्हाला एक शास्त्र सांगतो. तिथं जायचं फक्त म्हणायचं ताई तुमचे भाऊ भेटली होती शेलूला, ती चहा घेतल्याशिवाय जाऊच देणार नाही तुम्हाला. हो, कारण ते भावाचं लय मोठे पण तिला, कारण ते जिव्हाळाच वेगळं आहे महाराज. माहेर म्हटलं की 80 वर्षाची म्हातारी सुद्धा महाराज तिला गुदगुल्या झाल्यासारखंच वाटतं. इतकं त्याचा जिव्हाळा असतो माहेरचा. म्हणून मी तुम्हाला माझे उदाहरण सांगतो तुम्हाला की माहेरचा किती जिव्हाळा असतो. माझं महाराज नवीन लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर आणि आम्ही 2 जण भाऊ, परिस्थिती चांगली असल्यामुळं आमच्याकडे 1 लाख रुपये कर्ज आलं. विठ्ठला विठ्ठला 1 लाख रुपये कर्ज आलं आणि दिवाळी आली आणि आम्ही 2 विभक्त झालो. म्हणजे विभक्त व्हायला दिवाळी यायला आणि आम्हाला शास्त्रेचं पत्र आलं, सहकुटुंब सहपरिवार या वर्षीची दिवाळी आमच्या घरी करणे, पत्राला मान देणे आणि ताबडतोब येणे. पत्र घरी आणि मी परभणीला कीर्तनाला. मग ही लागली वाट पाहायला की काय नाही की मी आलो 5-5:30 वाजता. म्हणले आलात का? म्हणलं दिसायलं ना तुला. म्हणले तुमचं तर बोलणंच कसं काय की माय. बसलो, पाणी गिनी दिलं. म्हणली पत्र आलंय. मी आलो कोणाचं आहे? म्हणजे वाचून बघा. वाचलं, म्हणलं शास्त्र्याचं पत्र आहे. म्हणले मग कसं करायचं? मी म्हणलं बघ आता तुझ्या वेद कधी केलं का? म्हणले मी तू जसं म्हणशील तसं. सगळं तेच ऐकत येतं, मी तरी काय वेगळा राहू. सगळे सारखे, तुम नकते हम नकते सब नकते का मेला. विठाला पण बाया माणसं महाराज उत्तर डिप्लोमा झाला त्यांचा, लय हुशार. आपल्याला काही कळत नाही, आपल्याला काहीच मेळ लागत नाही. आपल्याला कधी कळत? सगळा वसुदेव झाला
की मग ह्याचं सुंदर ते ध्यान सगळं झाल्यावर वरचं काही मिळालं. पण त्यांचं लय सुपीक डोकं महाराज. आणि म्हणली मग कसं करायचं. म्हणलं बघ आता तू जसं म्हणशील तसं. आणि मग असं करा म्हणली. असं करा म्हणलं कसं. म्हणली चला सगळेच. म्हणलं चला. आणि मग थोड्या वेळाने म्हणली आणि मग आपलं घर कोण राखील. म्हणलं तूच बघा आता. आणि मग पुन्हा म्हणली आणि मग असं करा असं. म्हणलं कसं. म्हणली असं करा आणि तुम्ही लेकर जा. मी म्हणलं मी काय सासऱ्याला साबण लावू का भीतीला कलर देऊ. मी काय करू तिथं जाऊ. अगं तूच म्हणून माझी किंमत आहे तिथं. मी काय करू तिथं जाऊन. म्हणजे मग असं करा आणि असं करा. म्हणलं कसं. म्हणजे तुम्ही थांबा घरी. म्हणलं तसं. विठ्ठला विठ्ठल. हो महाराज लय त्याचं सुपीक डोकं. असं तर म्हणता येत नाही डायरेक्ट तुम्ही घरी राहा म्हणून. मला असं फिरून आणायचं. लय सुपीक डोकं महाराज. मग मी म्हणले हा बाग ते कोणाला जायचंय नाही जायचंय ते नंतर होईल. मी कार्यक्रम बनवले. मला जशी का आराम करू झोपू दे. आता ते सकाळी बघू काय करायचंय. तर मी आपलं टाकला. 9 9:30 झाले असतील. होय व आव. आणि ऐकलं का. याला काय म्हणजे जरसा चिवडा तळू का. म्हणलं त्याला कुठं मला विचारित असतात का ग. काय तळायचं ते तळ ना तुला. झोपलो. 10 10:30 वाजले असतील. होय व आव. शब्द असा गोड आहे नाही का. माणूस असा आठरतोच. हो विठ्ठला विठ्ठला. म्हणलं काय. म्हणले अनारसे तळू का. म्हणलं मला सोडून काही बी तळणं. भूक लागल्यावर खातान का नाही. म्हणले तुम्ही कसं काय की बोलतात माहिती तसं. बसलो मी आपलं. मग मी झोपलो. सकाळी 5लाच उठलो. म्हणे उठा उठा म्हणे 7ला गाडी. उठलं. 2 महिला हातात तांब्या ब्रश काम करून घ्यायचंय ना. असं ब्रश वगैरे. आणि जायच्या टायमाला मोठा संदूक आणला. फरफर फरफर वडी दारात. आणि म्हणे हे कशाला. म्हणे मला पिसे न्यायचे. म्हणलं ने. म्हणले कोणते कोणते नेऊ. म्हणलं चांगले चांगले ने. हो चांगलं चांगलं ने म्हणलं. म्हणे आणि लाडू. म्हणलं लाडू बी ने. अनारसे. अनारसे बी ने. आणि म्हणे मग तुम्ही काय खाता. म्हणलं तू लेकरं गेल्या जीवाला खायचं कुठं जात असतं काय. ते सगळं घेतलं महाराज. पुन्हा म्हणली मला बास्केट न्यायची. म्हणलं नी. कोणी कायडी काढून ती बास्केट. ते जर भेटला तर मी त्याला हाणणारच आहे. काय ते बास्केटचा तरसाच वेगळा असतो महाराज. आणि त्याच्यात अशी घडी घालून ठेवण्याची पद्धत नसते. अशी बोळी कोंबायची. हो आणि ती एसटीत नेताना ना ती वरच्या कप्प्यात बसत नाही. सीटा खाली बसत नाही. आणि चालणाऱ्याच्या मेचक्यात लागल्याशिवाय राहत नाही. अशी ती बास्केट. आणि ती बास्केट घेतली. सगळं गच्च भरलं. आता बाई म्हणली हे तर लयच ओझं झालं. म्हणलं उचलून ती पाळलं तर नवरा म्हणू नको. घेतलं ते डोसक्यावर. लागलो रस्त्याने. लोक म्हणले महाराज हे काय. म्हणलं सरक बाजूला. आलो बस स्टँडवर. बस स्टँडवर आले गेलं. मग खाली घेतलं. लगेच एसटी आली. एसटी आली. मग बॅगात मंदिरात. मी आपल्या खिडकी बशी. म्हणे जा आता. म्हणलं हो आता जाणारच आहे. मी काय आता बस स्टँडवर थोडं झोपणार आहे. जाणार आहे. जा म्हणे बघा आता. डोळ्याला पाणी ते. रडला काय झालं. हे बघा म्हणे माझ्या काय पाय वाढा बघा. मी म्हणलं फक्त तू बसमध्ये बस. तुला बस वडी ती. विठ्ठला विठ्ठला. हे कसं हसण्यासाठी नाही सांगालो. हे जिव्हाळा सांगालो. तिला माहेरला जाण्याचा जसा जिव्हाळा असतो ना प्रेम. तितकं प्रेम असलं पाहिजे त्या नामस्मरणामध्ये. तल्लीन झालं पाहिजे महाराज त्या नामस्मरण. आणि तितकं नामस्मरण तुम्ही केलं ना तुमचं कामच झालं.
तुम्ही ज्ञानेश्वरी वाचू नका, तुम्ही गाथा वाचू नका, तुम्ही हरिपाठ करू नका. फक्त एवढं जरी केलं तुम्ही निस्तं नामचिंतन करा. सतत तत्कथनम तत्चिंतन, सतत चिंतन करा. सदा नाम घोष करू हरी कथा, मग तेने सदा चित्ता समाधान. एवढी स्टेप नामस्मरणाने मिळते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात फक्त तुम्ही नामस्मरण करा, सतत करा. हेची दान देगा देव, बाकी दुसरं काही नको. दुसरं आम्हाला काहीच नको, एवढं दान द्या महाराज आम्हाला. आणि एवढं जर तुम्ही आम्हाला दिलं ना तर ते नाम आम्ही कसं गातो दुसऱ्या चरणामध्ये. महत्वाचा शब्द आहे. म्हणून मी तुम्हाला 3 गोष्टी सांगितलेल्या, प्रेम, भाव, विश्वास आणि आवड. आवड महत्वाची. आवडीने भावे हरिनाम घेशी, आणि मग तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आवडीने त्याचं नामस्मरण केलं की आपलं काम सक्सेस होतं. याच्या व्यतिरिक्त देवा आम्हाला काही नको. काही नको म्हणजे नेमकं काही नको. तिसऱ्या चरणात लगे मुक्ती आणि दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला बाकी दुसरं काही नको. काही नको म्हणजे काय काय नको. न लगे मुक्ती धन संपदा.
आम्हाला धन नको, संपदा नको, तुझी मुक्ती पण नको. आता धन नको, संपदा नको हे कळालं, बरोबर आहे. पण मुक्ती का नको? कारण ही परमार्थ आपण जे करतो कशासाठी करतो? याचसाठी जप, याचसाठी तप. हे जप तप ध्यान धारणा ही जी करतो आपण, हे कशासाठी करतो? मोक्ष मिळावा म्हणून करतो, मुक्ती मिळावा म्हणून करतो. आणि तीच मुक्ती तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला नको. मुक्ती का नको? त्याचं थोडक्यात उत्तर सांगतो तुम्हाला. मुक्ती नाम मोक्ष. मोक्ष म्हणजे निक्कळ आनंद, आनंदाचा भोग नाही, नुसता आनंद. तर आनंदामध्ये भोग नसल्यामुळं आपल्याला तो मिळत नाही ना, आपल्याला तोंडात सांगता येत नाही. आता मला एक उदाहरण सांगतो. हे गुळ आहे, ह्या गुळात काय आहे? गोडी आहे. मग आता ही गुळातली गोडी ह्या गुळाला कळते का मला कळते? कोणाला कळते? खाणाऱ्याला कळते. गुळाला काय चव त्याला? हे गुळाला गोडी कळन का? नाही कळत. तसं मोक्ष मिळणं म्हणजे गुळ होणं. मोक्ष मिळणं म्हणजे गुळ होणं. तर गुळामध्ये भोक्तृत्व नाही, तिथं आनंद नाही, व्यवहार नाही तिथं. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात हे भक्तीचा आनंद आम्हाला पुन्हा पुन्हा मिळावा म्हणून आम्हाला ती मुक्ती नको, मोक्ष नको. मोक्ष आम्हाला नको देवा. मग घेईन मी जन्म, घेईन मी जन्म याचसाठी देवा, घेईन मी जन्म याचसाठी देवा, घेईन मी जन्म याचसाठी देवा, घेईन मी जन्म हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, 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 हरिनाम संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. येईन मी जन्म याचसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया. येईन मी जन्म याचसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात तो मोक्ष आम्हाला नको, आम्ही परत जन्म घेऊ. घेईन मी जन्म याच्यासाठी देवा आणि तुझी चरण सेवा साधावया, तुझ्या चरणाची सेवा करण्यात आम्ही परत जन्म घेऊ. हो, पण आम्हाला मोक्ष नको, मुक्ती नको, मोक्ष नको आम्हाला. मोक्षपद तुझे केले या कारणे आम्हा जन्म घेणे युगायोगी. महाराज म्हणतात आम्ही युगायुगागरी जन्म घेणार आणि तुझी चरण सेवा करणार. आम्हाला तुझी मुक्ती नको आणि मोक्ष नको. म्हणून महाराज म्हणतात न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. संताचा मात्र संग पाहिजे, कारण परमार्थ हा सानिध्यात केला पाहिजे, एकट्याने परमार्थ करू नये. कारण मनोमार्गे गेला आणि तो तेथेची मुकला. म्हणून साधू संतांच्या सानिध्यात परमार्थ हा सांघिक रीतीने केला पाहिजे, एकट्याने नाही करायचा. सांघिक रीतीमध्ये परमार्थ करावा.
म्हणून ते फलद्रूप होत असतो. मग संताचा संघ हवा आहे परमार्थ करता. संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. म्हणून संत सहवास महत्वाचा आहे, म्हणून तो पाहिजे आम्हाला. मग पुन्हा याच्या पलीकडे आम्हाला दुसरं काही नको. आणि तुला द्यायचंच असेल ना, मग एक काम कर फक्त शेवटच्या चरणात. तुका म्हणे गर्भवासी, 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 तुका म्हणे गर्भवासी,
देवाच्या चरणामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात, भगवंता तुला द्यायचंच आहे असेल ना तर मग एक काम करा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जुळी. तुकाराम महाराज म्हणतात, देवा सर्वात मोठं दुःख जर कोणतं असेल तर गर्भवासाचं दुःख. गर्भवासाचं किती दुःख आहे हे शब्दात सांगता येत नाही, एवढं मोठं दुःख आहे. म्हणून स्त्रीच्या जीवनामध्ये एक अबोल शब्द आहे महाराज, त्या शब्दाचं नाव आहे बाळांत. एक तर बाळ नाही तर अंत. हो, फार वेदना, त्या किती वेदना शब्दात सांगता येत नाहीत. हो, नाथ महाराज तर त्याच्या पुढचं गणित सांगतात. नाथ महाराज म्हणतात, जे गर्भोदरीची व्यथा नेनती माता आणि पिता, जीवीची व्यथा जीव झाली. हो, ती आईला कळत नाही, बापाला कळत नाही, तिला सुद्धा शब्दात सांगता येत नाही, इतक्या टक्केवारीमध्ये दुःख होतं म्हणून. हो, इतकं मोठं दुःख आहे. एवढं काम करा देवा, तुम्ही आम्हाला जन्माला घालत असताना सुखाने आम्हाला जन्माला घाल. आणि जन्माला आल्यानंतर आम्ही काय करू, बांध करणार नाही कोणाची, मग आम्ही तुझं नामचिंतन करणार, आम्ही सतत तुझं नाव घेणार. हो, म्हणून आम्हाला तुझी मुक्ती नको, मोक्ष नको, संपदा नको, धन नको, काही नको. न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा, असं जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजाचा आशय या अभंगात आहे. आणि असाच आशय आहे अभंगाचा, असा माझा काही दावा नाही, अहंकार नाही किंवा आत्मप्रौढी नाही. जसा भगवान परमात्म्याने बोलण्यासाठी मला बुद्धी दिली त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता 11:15 वाजले, 10 मिनिटं शिल्लक झालेली आहेत आणि अभंगाचा शब्दाशी भावार्थ झालेला आहे. झालेली शिवा भगवान परमात्म्याच्या चरणी, तुम्हा सर्व स्तोत्रवर्गाच्या चरणी. बोलण्याच्या ओघाओघामध्ये जर एखादा वेळा वाक्य शब्द निघून गेला असला, पायाच्या प्रसादी काही बोललो विनोदी, म्हणजे क्षमा करा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानेश्वर.